बाळू मामा मी शरण आलो तुझ्या पाया. मित्रांनो नमस्कार. जय बाळूमा. बाळूमांच्या नावानं चांगलं. मित्रांनो खरंच मामांच्याकडे आल्यानंतर इथं अनेक विषय निघत जातात, त्यातून बरेचसे विषय येतात. तर मी व्हिडिओ बंद केल्यानंतर अनेक विषय त्यांनी सांगितला म्हणून आणखीन एक व्हिडिओ आज करतोय. तर त्यावेळेला काय झालं हे मामांच्या तोंडून मी सांगण्यापेक्षा मामांच्या तोंडातून सांगितलं. मंदिरचं काय काय झालं मग सांग. मग मालकाला विचारा. हम्म. मग काय मला व्यवस्थित सांगा की काय नेमका विषय मग काय होतं? कुठेतरी मंदिर एक बांधायचं. ठिकाणी मामाचं देऊळ बांधावं. हा एक ठिकाणी त्याला कुठेतरी देऊळ देऊळ म्हणजे बांधावं. मठ. हा मठ म्हणजे मंदिर मंदिर. एक ठिकाणी व्हावं हा असं सगळ्या पंचांचं म्हणणं झालं. असं म्हणणं होतं. हा. पण कापशीत मामाची इच्छा होती, ते मागून मिळालं नाही. हम्म, हम्म, मग बाहेर कुठं बघावं, हम्म, कुठं कुठं कौल देते मामा, हम्म, ते आलशेदापाला लावून बघावं. मग लावलं, आवरणाळ लावलं, कौल झाला तर नाही. सेंद्रिय लावलं, सेंद्रिय आवरणाळ आणि काही माद्या. परत चटणीवाली एक कोणतरी आहे कोल्हापूरचे. कोल्हापूरची, तिनं लावलं. हम्म, तिचा कौल झाला नाही. मग कापशीत लावलं, गप्पच बसला. हम्म, आता ते देत नाही, काय लावून उपयोग. हम्म, हम्म, एक झालं. मग परत आणि कुठलं गलगल बिलगल हे लावत लावत पुढं गेलं आणि आदमापूर लावलं. हम्म, आदमापूर लावल्यावर हे डावं सुटलं हम्म, कौल हम्म. आणि उजवीकडे येऊन पुढे बसलं. हम्म. मग ह्यात काहीतरी पावर आहे म्हटलं. कोण? पुजारी. पुजारी. हम्म, खिडमिडीत होता बघा, काय त्याचं नाव सुद्धा मला माहिती आहे. हम्म, आम्ही सारखं जायचं म्हणून आम्हाला ओळख त्याची. हम्म, हम्म, अप्पाची वाटते हम्म, हम्म. दुधाची घागर नाही इथं. मग ह्यात पावर आहे. मग झालं. मग बापू नरतवडे. हम्म, मग 9 वाजायची घाई आली, सगळं कौल सगळ्यांचं बंद झालं. हेच आमचं सुरू. हम्म, म्हणजे असा योगच असा झाला. मग म्हणले आता बापू नरतवडे म्हणलं आता काय, सगळ्यांनी रात्री जेवण नेलेलं, जेवल्यात बिवल्यात, आता प्रत्येक जण घराकडे जायचं. हम्म, सकाळी मोकळंच हो. हम्म, मग मामानं बाजू होतं, ज्याचं त्यानं भाकरी बांधून न्या. हम्म, नेल ते आपण संध्याकाळी खाली आणि सकाळी त्या बापूनं ते आपल्या मनानं काढला हो. हम्म, म्हणला देवाला एक निवद दाखवून जाऊया. हम्म, एक पोतभर तांदूळ घेतलं, हम्म, 5 किलो डाळ घेतला, का 10 किलो 5-6 किलो डाळ तुरीची, हम्म, आणि ते काहीतरी आमटीने भात, पिठलं भात तिथं तयार झालं. देवाला निवद दावला, सगळी पाया पडली, सगळी बसून येते जेवली समाधान. हम्म, आणि उन्हाळ्याचे गाडी ज्याच्या त्याच्या गावाकडे पायगाडीनं सुरू यायला. हम्म, ज्याच्या त्याच्या घरला आली. हम्म, आम्ही आला, एक मुक्काम इथं केलं. बाकीची ज्याच्या त्याच्या घरात गेली. सकाळी उठून गेला आवरणाला बकरी. हम्म, तरी ह्या काळभैरीच्या वाट्याकडे बघत मामा बसला. हम्म, त्याला बी अशा आहेत हो, हम्म. ही रांडेचे गेल्यात आणि आता येत्यात, हम्म, असं बघत बसला. कामते म्हणलं तू एकटाच आलास? मग आणि कोणाला आणू? कोणाला आणलं तर ह्याला का आणलाच म्हणता. आता काय करायचं? मग एकटा येणं तर कसं यायचं? मग तो आलास म्हणला, गरीब माणूस इथपर्यंत आत्ता आलास. आले असता तिकडे कावा कल आला म्हणला, 5ला घरात आला. रात्री झोपला, ज्याच्या त्या घरला गेली. मग बाकीचे कुठं आहेत मला काय माहिती आहे, ज्याच्या घरला गेली. मग आता येणार कवा? एकादशीला किंवा द्वादशीला. हम्म, तेवढं 15 दिवस मला वाट बघायला होते. म्हणजे आईला म्हणला रांडेच्या देवाला बांधता, आणि हे म्हणला हा. गरीब माणूस इथपर्यंत पळून आला. हा. बरं बस काहीतरी तिथं मी चहा पित नाही, त्याची माहितीच. काहीतरी प्यायला जरा दिलं, बसला बोलला. आता म्हणले जेवायचं, आणि सकाळ म्हणलं आंब्या झाडला बसूया. तो मी बकरी फिरू, त्यात काय काय चालतंय कुठं बघूया आणि थांबूया, उद्या सकाळी जा. हम्म, तर शंकेश्वरला काहीतरी काम होतं. हम्म. मामांचं. मामांचं काम होतं, म्हणजे त्यांचं काम होतं शंकेश्वरच्या माणसांचं. हा. त्या माणसाचं काय नाव माझ्या तोंडात आहे, गायपाड. गायकवाड नाव. काटके. खाटकी बी नव. गोंधळी. तो ते मामाच्यात जेवत नव्हता. गोंधळी. गोंधळी नव. सांगतो मी तुम्हाला, नाव सांगेल. हा. कामत. बामण होता. त्याचं बामण नाव. होता. हे नाईक. काहीतरी नाव आहे वेगळं. नाईकच की वसंतराव नाईक. मग असं ना, मग ते सांगणार. हा, मग थांब म्हणलं इथं. हा.
थांबलो. थांबल्यावर मी म्हणले संकेश्वरला जाऊन येणार आज राहा. हां. मग आता कुठं राहणार? हे घर येतं मोऱ्याचं. मी नाही म्हटलं घरात आमची ओळख नाही पाळख नाही तिथे कशाला राहू. मग इकडे तंबू मारले तिथं थांबला. बरं म्हणले थांब बकरी कुठं जात्या तिकडे तिकडे बघ. बस मला इथं कन्या घ्यायच्या खायच्या तुला काय पाहिजे खा. हां. संकेतला जाऊन येतो तुम्हाला हां. थांबवलं. हां. तंबूला थांबला. हां. मग अखंड रातभर येत मग सकाळी येणार. हं. तर या बाई तिथं काय झालं तंबूपाशी कोणतरी माणसं आली हं. आणि देवाला काहीतरी त्याचं प्रसाद ठेवली. एक अत्तरची बाटली असं काय काहीतरी ठेवलं. हं. आणि ती काकत पोरं दोन घेऊन एक बाई आली हं. आणि ती पाया पडली बसली त्या तंबूजवळ. मग आम्ही कशाला बायकात बसावं लांब बाजूला. मग ती बाटली तिनं घेऊन त्या बाईनं काय केलं अत्तर झकास लावली अंगाला इकडं तिकडं लावली. अत्तर गावल्यावर आणि काही पाहिजे लावली झकास. आणि हळूहळू हळू हिला लागल्या कळ्या यायला. आता का आम्ही काय करणार कशाला काय झालं हिला काय चावलं कुणाला माहीत. हं. सकाळचं टायमिंग झालं. सकाळी 9 वाजायच्या वेळा गाडीतनं मामा येऊन उतरलं. आल्यावर आता म्हटलं पाया पडूया. सकाळचं पाया पडला बसला बाजूला. ही बाई का बमला नाही आता काय तिला विचारा काय झालं हे काय रे ही बाटली आहे. ही म्हटलं देवाला आणून ठेवलेलं हिनं काहीतरी घेतलंय काय केले आम्ही एवढी काही लक्ष हिच्याकडे द्याय नाही. बाईकडे कशाला बोलवा. म्हणजे ह्या रांडण म्हणलं ते लावून घेतलं औषध ते. आता काय करायचं म्हणलं याला हे सुजून बसलं सगळं आम्ही. काय करायचं बघा. बोललं तर फाजील बोललं म्हणणं होतंय. बरं आहे. तर ते अत्तर देवाला आल्याला त्यानं लावून घेतलं आणि त्याला शिक्षा तिथंच मिळाली. मग कन्या खाणं मागणं काय थांबलं आणि मग ते हळूहळू कमी झालं असेल पण आम्हाला परवानगी मिळाली. कशी मग संकेश्वरासनं ते माणूस येणार त्याच्या बामणाचं नाव आम्हाला आठवत नाही पण मामाच्या पंक्तीत बसून तो माणूस जेवत नव्हता. पण 59-60 श्लोक म्हणून मामानं आरती श्लोक म्हणून म्हटल्यावर त्याची झीट पाक उतारली आणि त्या दिवशीपासून त्यानं ते जेवण सुरू केलं आणि मामाच्या इस्ताऱ्या काढायला लागलं करकाटक सगळ्यांचं का शोधनगर नव श्लोक 59-60 ओवी पाठ कशा काय ओव्या पाठ आणि शोधनगर बकरी राखत्याला आली काय येऊ कोण हे त्याच्या डोक्यात प्रकाश पडला आणि त्यावेळेपासून ते त्या नादाला लागलं आणि आम्ही आपलं परवाने घेऊन. मग पुढं काय झालं ते मंदिराचं काय झालं मंदिरला गेले तिकडं तुम्ही इथं थांबला सा. आम्ही ज्याच्या घराकडे गेल्यावर ते जिकडे तिकडे थांबली. तुम्ही तिथनं आल्यावर मामा आल्यावर तुम्ही घराकडे आला सा. मामाने जायला सांगितलं की कोण माणसं तिथे कुठं आहेत ज्याच्या घरला गेली. मग असं झालं देव काय सांगतो म्हणले कुत्री मोता तिथे रखवाली कोण करणार म्हणलं काय करायचं. 15 दिवसांनी आल्यावर आले का नाही परत हे परत आली की मग काय झालं त्यावेळेला काय करायचं कुठलं काय सगळंच हिसकटलं ते काही झालं नाही. मंदिराचं काय झालं बकरी घेऊन गेलं ज्या वेळेला वय वरद झालं त्यावेळेला बकरी मागं ठेवली आणि मामा गाडीनं मोरं आलं कुरुकली सुरुकली म्हणजे आला त्या बेकूप यालाच बोलले आणि हे आदमापूरला गेलं तिथं स्वतः जाऊन त्यांनी वसुला लावायची गरज नाही. पहिली ओळख त्या सरकारला विचारलं ही जागा मला पाहिजे आणि ती जमीन तिथे द्यायची केली आणि मामा तिथं गेलं. कौलाचा काही उपयोग झाला नाही. आता एक डावा सुटून उजवीकडे झाला म्हणजे मोगमात देवानं ते दिलं. डावा सुटून उजवीकडे पडला पडला डावा सुटून उजवीकडे डब पडला. म्हणजे आता नाही नंतर असं आलं ते. हां बरोबर होणार आता वेळ नाही नंतर आहे असं काय बरोबर झालं. बरोबर. चला माहिती एवढं दिला त्याबद्दल बरं झालं. आणि आता असं नाही जरा चांगलं व्यवस्थित कुठेतरी बाहेर असं झाडाखाली निवांत माईक बेक लावून व्यवस्थित बसूया. आता ह्यात आवाज बी येत नाही आणि हे बी तापलं आहे सारखं चांगलं व्यवस्थित बसूया. 1-2-4 चालणार काय हे वेळ चालणार मेहनत पकड नाही जय बाळू नंबर सांगितलं मामा मी शरण आलो तुझ्या पाया.